महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील भीम अनुयायी सध्या चैत्यभूमीवरती दाखल झाले आहेत। दादर दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलोट असा जनसागर पाहायला मिळत आहे। दरवर्षी 6 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर इथल्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर अनुयायांसाठी राहण्याकरता मोठे मोठे टेंट उभारण्यात आले आहेत। जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली, सोबतच अंघोळीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली। दरवर्षी अशा प्रकारची व्यवस्था पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात येते। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि याकरिता आपण पाहतोय की लाखोच्या संख्येनं भीम अनुयायी जे आहेत ते मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमी परिसरात येत असतात। आपण पाहतो की एक दिवस आधीपासूनच हे अनुयायी जे आहेत या दादरच्या परिसरामध्ये येऊन ठेपलेले असतात आणि इथे आपण पाहतोय की राज्य सरकार असेल, महापालिका असेल यांच्या वतीनं चोख नियोजन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी अनुयायींचं जनसागर जे आहे ते लोटलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच सध्या इथे येणाऱ्या प्रत्येक अनुयायींची गैरसोय होऊ नये याची खबरदारी लक्षात घेता ही संपूर्णतः व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की पोलिसांनी देखील तितकीच खबरदारी घेतलेली आहे, कारण संपूर्ण परिसरात आपण पाहिलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे, तगडा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। यासोबत रेल्वे प्रशासनाने देखील आज विशेष गाड्या ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत, कारण एकीकडे आपण पाहतोय लाखोच्या संख्येनं अनुयायी जे आहेत तर राज्यातूनच नाही तर मुंबईतूनच नाही तर बाहेरून देखील येत असतात आणि कुठेतरी ही सगळीच व्यवस्था जी आहे ती शासनाच्या वतीने या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट रोहित सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। माझ्यासोबत काही अनुयायी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। ताई, कुठून आलेला आहात आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिदिन आहे, काय सांगाल? याच्याबद्दल मी असं सांगणार आहे की इथं जी सुविधा आहे ती खूप छान सुविधा आहे आणि आम्ही पण काल परवापासून आलेलो आहोत। आम्हाला असं वाटत नाही, असं वाटते घरी चाललो का काय आम्ही, असं वाटत आहे आम्हाला। आणि आमच्या इथं खूप आम्हाला इथं घरच्यासारखं खूप चांगलं वाटते, कारण की 3 दिवसापासून आमचं एकही इथं नातेवाईक नसताना आम्ही सगळ्यांना व्यवस्था अशी घरच्यासारखी वाटते। फक्त थोडं आपण लांबून घराच्या दूर आलो तेवढी व्यवस्था झाली, पण घरच्यासारखी सगळी सुविधा, जेवण, आंघोळीची व्यवस्था, इवन दो पाणी एवढ्या लोकांना सारखं पाणी पुरवलं गेलं, हे खूप चांगली व्यवस्था केली चलवण्यात। एवढं दिवसभर सुद्धा पण एवढं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही किंवा पिण्याचं पाणी व्यवस्थित आहे। ॲक्वाचा विशेष म्हणजे पिण्याचं पाणी ॲक्वाचं आहे, खूप चांगली सुविधा आहे। राहण्याची खास करून कशी व्यवस्था आहे, कारण मोठमोठे टेंट्स उभारलेले आहेत, विशेषतः महिलांसाठी काही वेगळी सोय केलेली आहे का? नाही, चांगली सुविधा केलेली आहे, खूप चांगली केलेली आहे सुविधा। राहण्याची व्यवस्था आहे, त्याला टेंट लावलाय, त्याच्यावरून पॉलिथिन लावली याच्यासाठी की बाबा पाऊस जर आला तरी पण व्यवस्था करून ठेवली। इवन दो चार्जरसाठी पण, म्हणजे मोबाईल जर असतील कोणाकडे चार्जर नसेल तर मोबाईलची पण व्यवस्था केली की तुमचा मोबाईल पण बंद पडू नये इथं आल्यानंतर। एवढा मोठा जनसमुदाय जर इथं येतो, हे जी व्यवस्था मिळते याच्यामुळेच मला तरी वाटतं की जास्त समुदाय येतो इथं, की नाही आपली गैरसोय होत नाही इथं आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर। तर खूप चांगली व्यवस्था इथे आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं। एकूणच बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येनं आलेले अनुयायी जे आहेत त्यांची कुठेही गैरसोय होताना पाहायला मिळत नाहीये। जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।